मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट या चॅनेलवर मी रियाज तांबोळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रमैत्रिणींनो, जर रविवारी रविवार विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या भेटीला येत असतात. त्याचप्रमाणे या रविवारी देखील एक असंच आदर्श व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलं आहे. ते प्रमुख विशेष अतिथी म्हणजे गुरुवर्य रविकांत कदम सर. रविकांत कदम सर हे शिक्षक असून मागील 12 वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहेत. त्यासोबतच ते लाईफ कोच आणि मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत. तर अशाच प्रकारे सर बरीच कामे करत असतात. आपल्या सर्वांना हळूहळू त्यांच्याशी बोलताना लक्षात येईलच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत जातील. सर, आमच्या या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. सर, खरं तर तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी असंख्य विषय आहेत, पण आपण सुरुवात करूयात तुमच्या बालपणापासून. तुमचं बालपण कुठे गेलं सर? माझं बालपण पंढरपूरमध्ये गेलं. बर. पंढरपूरमधल्या एका छोट्याशा गल्लीमध्ये माझा जन्म झाला हम्म. आणि अतिशय गरीब अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. बर. त्यामुळे गरिबीची जाणीव पहिल्यापासून आहेच हम्म. आणि त्यामुळे शिक्षण कुठेतरी अपुरं राहिलं माझं. बर. परंतु असा विचार केला की आपण जर शिक्षण पूर्ण नाही केलं हम्म. तर आयुष्यामध्ये आपण काही करू शकणार नाही. बरोबर आहे सर. माझ्या मते शिक्षण दोन प्रकारचं असतं. एक आहे शालेय अकॅडमिक हो. आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल व्यावहारिक. बर. परंतु समाजामध्ये पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीची डिग्री कोणती आहे ते पाहिलं जातं हो सर. आणि डिग्रीवरून त्याचा साधारण लेखाजोखा घेतला जातो की हा व्यक्ती कोण आहे, कसा आहे. हम्म. म्हणून म्हणलं की आपण उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायचा. बर. आणि त्या अनुषंगाने मी पंढरपूरमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. हम्म. ग्रॅज्युएशनला माझा विषय इंग्लिश होता. बर. खरं तर इंग्लिश हा माझा आवडता विषय असला हम्म. तरी तो माझा पहिल्यापासून कच्चा विषय राहिलेला आहे. बर. थोडं पुढे गेल्यावर मी सांगेन माझी हिस्ट्री त्याबद्दल. त्यातलं बालपण तर आपण घेऊयात. बरोबर सर. तर बालपण माझं पंढरपूरमध्ये गेलं. त्यामुळे पंढरपूर हे एक वारकरी तीर्थक्षेत्र आहे. हो सर. त्यामुळे वारकऱ्यांचा संबंध, सहभाग, त्यांच्याशी गप्पा, त्यांच्याकडून जाणून घेणं वारकरी संप्रदाय कसा आहे. हम्म. पंढरपूर हे एक विठ्ठलाचं तीर्थक्षेत्र आहे हो सर. हे आपण सर्वजण जाणतोच. बरोबर. त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये अगदी गंध लावण्यापासून मी कामं केलेली आहेत. बर 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 बर. ग्रॅज्युएशन माझं पंढरपूरमध्ये झालं. बर. आणि मग मात्र मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. बर बर बर. सर, अत्यंत गरिबीतून तुम्ही जी वाटचाल केलीत आणि शिक्षणाच्या बळावर आणि सामर्थ्यावर तुम्ही जे यश मिळवलं ते खरंच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तर सर, तुम्ही जे सांगितलं शिक्षण हे दोन प्रकारचं असतं, एक अकॅडमिक आणि दुसरं प्रॅक्टिकल. राईट. तर आणि त्यासोबतच सर तुम्ही ग्रॅज्युएशन इंग्रजीतून केलं. खरं तर इंग्रजी भाषा म्हटलं की आम्हा सर्वांना खूप किचकट वाटते, कारण इंग्रजीचं फारसं ज्ञान देखील नसतं. केवळ 5वीच्या नंतर, मला वाटतं सुरुवातीला 5वीच्या नंतरच इंग्रजी भाषा शिकवली जायची. सर, इंग्रजी भाषेबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपले अनेक विद्यार्थी बंधू भगिनी इंग्रजी भाषेला खूप घाबरत असतात. हो, सांगेन, नक्की सांगेन मी. तर सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रवास सांगतो मी. हो हो. अगदी 11वी पासून ते एम ए इंग्लिश पर्यंत मी पंढरपूरमध्ये BA केलं. बर. आणि त्यानंतर पुण्याला मी MA इंग्लिश साठी गेलो. पोस्ट ग्रॅज्युएशन PG. हो. तिथं गेल्यानंतर तिथं जाईपर्यंत मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हतं. बरोबर. पुण्यामध्ये ते वातावरण बघून, इतर विद्यार्थी, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं, त्यामुळे कुठेतरी वाटू लागलं की आपण ही इंग्लिश बोलायला शिकलं पाहिजे. आपण ही कुठे कमी नाही पडलं पाहिजे. आपली अशी परिस्थिती आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला जॉब कसा मिळणार. बर. अशा अनेक विचार डोक्यामध्ये येत होते, प्रश्न असंख्य उपस्थित होत होते. आणि त्याच्यातून निर्णय घेतला की आपण पुण्याला जाऊन निदान MA इंग्लिश तरी करावं. बर. कारण इंग्लिश आल्यानंतर साधारण आपण उपाशी तरी मरणार नाही, कुठेतरी जॉब लागेल आपल्याला. हो. असा एक साधा विचार घेऊन मी पुण्यामध्ये गेलो. परंतु एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते विद्यार्थ्यांना, मित्रांना, जे श्रोते ऐकत आहेत त्यांना. ते म्हणजे मी स्वतः इंग्लिशमध्ये 7 वेळा नापास आहे, फेल आहे. आय एम 7 टाइम्स फेल्ड इन इंग्लिश. आता ही खरं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे, परंतु मला ती स्वतःला एक अभिमानास्पद वाटते. कारण इंग्लिशमध्ये 7 वेळा नापास, असा प्रवास ते एका इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट उभा करणारा फाउंडर.
इथपर्यंत माझा पोहोचलेला आहे आणि गेली 12 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि साधारण फीडबॅक आता स्वतः सांगणं हे थोडंसं कष्टर होईल, परंतु छान प्रकारे फीडबॅक मला येतोय, खूप शिकायला मिळतंय, खूप विद्यार्थी घडतायत माध्यमातून. तर हा जो प्रवास आहे तो हो. 0 टू हिरो असा झालेला आहे. खरंय सर, खरंय. म्हणजे आपण जे म्हणतो शून्यातून विश्व निर्माण करणं, तसा तुमचा प्रवास झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो, सर आता बोलताना म्हणाले, की ते 7 वेळा इंग्रजीत नापास झालेले आहेत. आपण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे वाक्य बऱ्याच वेळा वाचलेलं असतं, ऐकतही असतो. पण त्याची प्रत्यक्ष चव चाखून आयुष्यात एखादी व्यक्ती किती पुढे जाऊ शकते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रविकांत सर आहेत. तर सर, इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. बरोबर. ही भाषा सर्वांनाच आली पाहिजे. तर याबद्दल काही ट्रिक्स वगैरे असतात का? म्हणजे तुम्ही तुमचा पुढचा अनुभव सांगत याबद्दलही सांगावं. हो, हो. अगदी सांगेन मी. हं. तर माझा प्रवास मी तुम्हाला थोडा सांगितलेला आहेच. हो. त्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं मी असं अधोरेखित करू इच्छितो, की इंग्लिश ही एक भाषा आहे हो. आणि तो भारतामध्ये विषय म्हणूनही शिकवला जातो. बरोबर सर. विषय आपण कशासाठी शिकतो? तर ज्ञान घेण्यासाठी आणि माहितीचं संकलन करण्यासाठी. हो. आणि त्या ज्ञानाच्या, माहितीच्या आधारे आपण पुढील जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकतो. बरोबर आहे सर. मग ह्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्र सरकारनं किंवा भारत सरकारनं हं. इंग्रजी विषय हा कंपल्सरी म्हणून समाविष्ट केला. बरं. तर त्यामध्ये कथा, कविता, ग्रामर म्हणजेच व्याकरण हो. असे असे काही विषय, असे काही धडे त्यामध्ये दिले, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते व्याकरण कळावं, शब्द पाठ व्हावेत. बरोबर. परंतु एक अशी छोटीशी गोष्ट होत गेली, घडत गेली अनुषंगानं किंवा आपल्या सिस्टममध्ये, की शाळेमध्ये विषय शिकवले जातात हे मार्कासाठी, हो सर. हो. की मार्क्स मिळाले पाहिजेत आणि मुलगा पास होऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पाहिजे हो. आणि त्याने चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे. हं. त्याला माझाही काही फारसा वाद नाही, हरकत नाहीये माझी सुद्धा. बरोबर आहे सर. परंतु झालं काय आहे सर, की इंग्लिश हा विषय म्हणून शिकला गेल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी ते फक्त पासिंग पुरता अभ्यास केला. हो. आणि त्यामुळे काय झालं, एकतर मुळामध्ये भीती, नकारात्मक भीती, इंग्लिश ग्रामर अवघड आहे, बरोबर. इंग्लिश विषय समजत नाही, किचकट आहे, हं. स्पेलिंग येत नाहीत. हो सर. इंग्लिशमध्ये असा प्रॉब्लेम आहे, की स्पेलिंग वेगळा असतो, उच्चार वेगळा असतो, हं. त्याचा अर्थ तिसरा असतो हो. आणि त्याचे वापर अजून 2-2, 3-3 असतात. खरंय सर. मग याचा कुठेतरी मेळ लागत नाही, विद्यार्थ्यांना समजत नाही आणि हं. म्हणून मग त्याच्याविषयी नावड निर्माण होते, हो. भीती निर्माण होते खरंय सर. आणि त्या भीतीमुळेच विद्यार्थी त्या विषयाकडे दुर्लक्ष करतात. बरोबर. परंतु आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो, हं. अगदी आत्मविश्वासानं सांगू इच्छितो, की इंग्लिश ही एक खूप आणि खूप सोपी भाषा आहे. बर. मी काही ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करेनच इथं. हो सर. ते सगळ्यांनी थोडंसं अधोरेखित करा, विचार करा. त्याच्यावर विचार करून तुम्ही ते प्रॅक्टिसमध्ये आणू शकता. तर पहिली गोष्ट अशी आहे, की इंग्रजी ही एक भाषा आहे हो. आणि तिच्याकडं भाषा म्हणूनच बघितलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणि भाषा म्हणून पाहताना भाषा ही फक्त आणि फक्त व्यक्त होण्यासाठी असते, हो. संभाषणासाठी असते बरोबर. आणि संवाद साधण्यासाठी असते. हं. याच्यापेक्षा वेगळं भाषेचं कोणतंही काम नाही, कोणताही उद्देश नाही. खरंय सर. हे कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या. बरोबर. आता एक थोडंसं मला सांगावंसं वाटतंय, तुम्हालाच विचारतो मी रियाज सर, हं. की जे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये किंवा एकूणच भारतामध्ये हो. कोणत्याही राज्यामध्ये एखादा मुलगा जन्माला येतो, तर तो भाषा कशी शिकतो सांगा मला? सर, कोणतंही बाळ जेव्हा जन्माला येतं, हां, तेव्हा तो जी भाषा शिकतो, ती हां. भाषा त्याच्या कुटुंबात म्हणजे त्याच्या आईकडून जे वाक्य बोलले जातात, ज्या भाषेतून जे शब्द उच्चारले जातात, ते शब्द बाळाच्या कानावर पडून ते भाषा शिकतं. बरोबर आहे. अगदी 100% बरोबर आहे. हो. म्हणजे भाषा ही ऐकून शिकली जाते. बरोबर आहे? हो सर. हो. मग ती आई, वडील, त्यांचे नातेवाईक, काका, आजी, आजोबा हे मुलाला व्याकरण शिकवतात का? उत्तर द्या मला. नाही सर. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण ऐकणं शिकतो म्हणजे लिसनिंग. लिसनिंग. हो. तर सर्वांना माहीत असतील काही जणांना, की कोणत्याही भाषेचे 4 कौशल्य आहेत. बरं सर. LSRW. LSRW म्हणजे? म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. ओके. खूप म्हणजे सोपा फंडा. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. बरोबर. मराठीत पण सांगाल? ऐकणे, हं. वाचणे, हं. बोलणे आणि लिहिणे. बरं. हां सर. बरोबर. हो. आता जर ह्या 4 गोष्टींचा विचार केला,
तर याच्या आधी अजून एक गोष्ट मिळते आपल्याला जन्माला आल्यानंतर, त्या गोष्टीचं नाव आहे भाषेचे वातावरण. हो सर. बरोबर आहे. म्हणजे एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर त्याला मराठी भाषेचं वातावरण मिळतं. बरोबर आहे सर. कर्नाटकमधील व्यक्तीला कानडी भाषेचं मिळतं. हो सर. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो आहे वातावरण. बर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये इंग्रजी भाषेचं वातावरण नसतं. खरं आहे सर. मग कानावर कसं पडेल आपल्या? दिस इज द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉइंट, रियाज सर. येस सर, येस सर. आणि भाषेच्या वातावरणानंतर दुसरा जो विषय आहे फॅक्टर, तो आहे लिसनिंग. हो. तो आपोआप होतो. म्हणजे आपले आई वडील, आजी आजोबा, कुटुंब, नातेवाईक, आपल्या गावातील माणसं, समाजातील माणसं हे बोलतात सतत. हो हो. ते कानावर पडतं. हो. मग त्याच प्रकारे इंग्लिशचं होत नाही ना. होत नाही सर, खरं आहे. आणि हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून ज्या व्यक्तींना इंग्लिशवर प्रभुत्व मिळवायचं आहे त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी वातावरणामध्ये गेलं पाहिजे. बर 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 बर. आणि म्हणूनच मग आजच्या काळामध्ये इंग्लिश मिडियमला का पाठवतात? तर तिथले टीचर इंग्लिश मध्ये बोलतात, तर वातावरण आहे. पहिला मुद्दा काय आहे आपल्याला? वी हॅव टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट. आपल्याला भाषेचं वातावरण निर्माण करावं झालं पाहिजे. बरोबर. त्यासाठी पण काही गोष्टी आहेत, त्या पण आपण मी तुम्हाला सांगू शकतो. सांगा की सर, सांगा, आवडेल. हो, तर त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे काय की आपल्याला इंग्रजीच्या वातावरणात राहायचं आहे. काय काय करता येईल आपण विचार करू शकतो. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अवतीभोवती सगळ्यात महत्वाचा आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. हो. बरोबर, स्मार्टफोन आहे. हो सर. तर याचा पुरेपूर वापर आपण इंग्लिश शिकण्यासाठी करू शकतो. बर. मोबाईल मध्ये युट्यूब आहे. हो. आणि युट्यूबवर असंख्य असे भाषणं उपलब्ध आहेत. हो सर. त्यातील काही भाषणं आपण ऐकायची. ओके, तर नेमकं काय केलं पाहिजे? मी काही नावं सांगतो. बर सर. ती सगळ्यांनी थोडीशी सेव्ह करा, लिहून ठेवा. हो. त्यातील पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सुमिथा रॉय. सुमिथा रॉय. हा. बर. या ओस्मानिया विद्यापीठामध्ये इंग्लिशच्या प्रोफेसर आहेत. वा. आणि त्यांना जवळपास 35 वर्षाचा अनुभव आहे इंग्लिश शिकवण्याचा. बर. खूप छान सुंदर असं त्यांचं भाषण आहे. इंग्लिश खूप साध्या पद्धतीने बोलतात, शिकवतात. बर. तर त्यांचे लेक्चर्स हे युट्यूबवर उपलब्ध आहेत. ओके सर. आणि ते लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करा, ऑफलाईन, ऑनलाईन अथवा कसंही, आणि ते ऐकण्याचा प्रयत्न करा. बर. आणि ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कळो अथवा न कळो, हो, ऐकत राहा. म्हणजे ते शब्द तरी कानावरून जातील, कानावर पडले पाहिजे आपल्या. अगदी बरोबर. तर हा आहे एक पहिली गोष्ट. हो. त्यानंतर सुमिथा रॉय नंतर टेड एक्स नावाचं एक युट्यूब चॅनल आहे. इंटरनॅशनल क्लब आहे तो, खरं तर वक्तृत्वाचा. बर सर. वक्तृत्व कलेचा. तर टेड एक्स, TED आणि एक्स. बर. त्या टेड एक्स चॅनलवर असंख्य, हजारो, शेकडो तुम्हाला भाषणं मिळतील, स्पीचेस मिळतील. ते तुम्ही ऐका. बर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे युट्यूबवर शॉर्ट फिल्म्स असतात. हो सर. हा, ते इंग्लिश मध्ये मिळाले तर उत्तमच. बर. त्यामध्ये आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, बघू शकतो. तर त्याचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट अशी करू शकतो, ते म्हणजे ऐकणं तर वाढवलं पाहिजे आपल्याला. हो सर. जेवढं ऐकणं आपण वाढवू तेवढं आपलं बोलणं वाढेल. बरोबर. आणि इंग्लिश गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बर बर बर. हा. त्यामुळे सुद्धा छान फरक पडतो आपल्या बोलण्यामध्ये वगैरे. सर, तुम्ही इंग्रजीतील बऱ्याच प्राध्यापकांची आणि दिग्गजांची नावं सांगितलात की ज्यांची भाषणं युट्यूबला आहेत, ज्यांची युट्यूब चॅनल्स आहेत. तर मी याच अनुषंगाने सर्व मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो, सर देखील असंच एक ग्रेट असं व्यक्तिमत्व आहेत. सरांचं देखील युट्यूब चॅनल आहे. सर, तुम्ही तुमच्या चॅनल बद्दल देखील थोडंफार सांगावं, कारण सरांच्या चॅनलवरील बरेच व्हिडिओ मी ऐकलेले आहेत. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला कळेल अशी अत्यंत साधी, सोपी आणि सरळ भाषा सरांची व्हिडिओ बनवण्याची आहे. ते सर्व व्हिडिओ आपल्या सर्वांच्या श्रवणातून स्मरणात राहतील असा हा युट्यूब चॅनल आहे. सर, तुम्ही तुमच्या चॅनल बद्दल थोडं सांगावं, मग आपण पुढे जाऊयात. हो, अगदी सांगेन. माझं चॅनल आहे तसं अगदी नवीनच आहे. बर. मी त्याच्यावर सुद्धा काम करतो आहे. चॅनलचं नाव आहे रविकांत कदम. रविकांत कदम. हो, माझ्या नावाने चॅनल काढलेलं आहे. बर बर. आणि त्यावर मी इंग्लिश कम्युनिकेशन आणि लाईफ कोचिंग, बर, या गोष्टींवर मी काम करतोय. चांगले व्हिडिओ टाकणार आहे भविष्यामध्ये लवकरच. आणि ते मराठीमध्ये असतील. हो सर. साध्या सोप्या, नॅचरल, आमच्या पंढरपुरी मराठी असू द्यात, किंवा जे मला येतंय ते मराठी साधं सोपं, अशा पद्धतीने जे चॅनल बनवलेलं आहे आपण.
नाही, खरंय सर. कारण बोलीभाषेतूनच व्हिडिओ ऐकायला सर्वांना छान वाटतं. एक आपुलकी आणि आपलेपणा निर्माण होतो. तर सर, मी याच अनुषंगाने तुम्हाला विचारू इच्छितो. कारण तुम्ही सुरुवातीलाच भाषेचं महत्त्व आणि गरज किती महत्त्वाची असते, त्यासोबतच कोणतीही भाषा शिकण्यासाठी एक विषय म्हणून त्या भाषेकडे न पाहता आपली जशी भाषा असते बोलीभाषा, मग ती मराठी बरोबर असेल, हिंदी असेल, त्याचप्रमाणे इंग्रजीकडे देखील पाहावं, हे तुम्ही अत्यंत महत्त्वाचं अधोरेखित केलंत. बरोबर तर याच टप्प्यावर मी विचारू इच्छितो सर, इतर भाषा जशा आपल्याला सोप्या वाटतात, तशीच इंग्रजी भाषा देखील सोपी होऊ शकते का? हो, अगदीच होऊ शकते. तशी ऍक्च्युली इंग्लिश ही सोपीच भाषा आहे. बर 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 ही हं, अवघड झाली आहे ते आपल्या दृष्टिकोनामुळं हम्म, आणि निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंगमुळे. बर कारण इंग्लिश ही एक परकीय भाषा आहे. हम्म, त्याचं व्याकरण कळत नाही. बर हे आपल्या मनावर सतत बिंबवलं गेलेलं आहे. हो सर. आणि इंग्लिश येण्यासाठी ग्रामर आलंच पाहिजे, व्याकरण आलंच पाहिजे, हम्म, असा हा आग्रह धरलेला गेलेला आहे. हो तर ग्रामर महत्वाचं आहे. ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, ज्यांना पीएचडी करायचे आहे किंवा ज्यांना पुस्तकं लिहायची आहेत, हम्म, त्यांना इंग्लिश ग्रामर शिकणं आवश्यक आहे, ते मी मान्य करू शकतो. बरोबर आहे सर. परंतु बोलण्यासाठी ग्रामरची आवश्यकता असतेच. याबद्दल मात्र मी थोडंसं म्हणू शकतो की ग्रामर काही फारसं गरजेचं नाही बोलीभाषा शिकण्यासाठी, इंग्लिश स्पीकिंगसाठी. खरंय सर. आणि हम्म, निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग म्हणजे काय, की आपल्याला ग्रामर इंग्लिश बोलताना हो की कोण हसेल का, माझं काय चुकेल का, हो माझं व्याकरण दृष्ट्या बरोबर येईल का, हम्म, 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 माझे उच्चार चुकतील का. हम्म, तर असे काही प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळं आपण बोलायला जात नाही, म्हणजे ज्यांना इंग्लिश स्पीकिंग येत नाहीये. खरंय सर. आणि तिथं ते बोलतच नाहीत 1-2-4 वाक्य सुद्धा. बरोबर आहे सर. कारण परंतु या बहुतेकांमध्ये हाच न्यूनगंड आहे. हम्म, बरोबर. हम्म, आणि हा न्यूनगंड काढण्यासाठी आपण असा विचार करायचा आहे नवीन लोकांनी, हम्म, की कसंही असो बोलायला चालू करा. बर चुकलं तर चुकू द्यात. हम्म, ग्रॅमॅटिकलचा विचार करू नका. उच्चार कसे येत आहेत, शब्द आठवतायत का, एखादा शब्द मराठीमध्ये येतोय का हम्म, इंग्लिश बोलताना. हो त्यामुळे सुरुवात करताना जसं जमेल, जसं पचेल, जसं रुचेल हम्म, तसं आपल्याला बोलता आलं पाहिजे. वा म्हणजे आपण सुरुवात केली पाहिजे तसं बोलायला. बरोबर आहे सर. हा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या अवतीभोवती असे किती लोक असतात की इंग्लिशमध्ये बोलतात, एक्सपर्ट आहेत, फॅन्टॅस्टिक आहेत. किती आहेत अशी लोक? आहेत सर, कमी आहेत. कमी आहेत. हो मग मग कमी आहेत, आणि जे कमी आहेत ते समजू शकतात की येस, दिस इज अ लँग्वेज. हो सर. लँग्वेज इज नॉट परफेक्ट. खरंय. लँग्वेज इज ऑन गोइंग प्रोसेस. हो हो दे कॅन अंडरस्टँड इझिली. बरोबर आहे सर. आपण बोललं पाहिजे, आपण सुरुवात केली पाहिजे, असं मला बरोबर वाटतं. बरोबर बरोबर सर. कारण भाषा हे संवादाचं माध्यम आहे. बरोबर हे जे माध्यम आहे, हे संवाद साधल्याशिवाय आणि चर्चा केल्याशिवाय विकसित होणं आणि वाढ होणं हे तितकंसं म्हणजे शक्य नाही असं म्हणताय. बरोबर आहे. हम्म, 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 हम्म. सर, तुम्ही प्रॅक्टिस. लाईव्ह कोच देखील आहात आणि मोटिवेशनल स्पीकर देखील आहात. सध्या कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांसोबतच बऱ्याच तरुण आणि वृद्ध मंडळींमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं नैराश्य निर्माण झालेलं आहे. तर हे नैराश्य आणि नकारात्मक विचार निर्माण कसे होतात सर? विचारांचं जर बोलायचं झालं तर हे आपल्या ब्रेन मधून होतात. बर हम्म, माइंड आपण ज्याला म्हणतो. हो तर ब्रेन मधून सगळ्या गोष्टींचं फंक्शन चालू राहतं. बर 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 आणि आपल्या मानवी मेंदूमध्ये हम्म, दिवसभरामध्ये म्हणजे 24 तासाच्या कालावधीमध्ये हो साधारणपणे एक 60 ते 70 हजार विचार येऊन जातात. बापरे. हम्म, असं मानसशास्त्रज्ञ आणि सायंटिस्ट म्हणतात, म्हणजे ते मेंदूचे मानसशास्त्र. खरंय सर. हम्म, न्यूरोलॉजिस्ट दॅट इज हो कॉल्ड. हो हो तर त्यातील बरेचसे विचार हे नकारात्मक असतात. बरोबर आहे सर. मग ते विचार वातावरणाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, समोरच्याच्या वागण्याप्रमाणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ऍटिट्यूडवर असतं. हम्म, 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 मग विचार हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हो दोन्ही प्रकारचे आहेत. बरोबर सर. पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो, हम्म, आपण त्या सिच्युएशनला कसा विचार करतो, हो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हम्म, या दोन्हींवरही आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला आपला ऍटिट्यूड चेंज करणं गरजेचं आहे. वा हम्म, 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 दृष्टिकोन. हो सर. म्हणजे एक इथं मला छोटीशी गोष्ट आठवते. सांगा की सर, नक्की एक आवडेल. एक बस असते, बर सिटी बस पुण्या मुंबईमध्ये असतात बऱ्याचशा ठिकाणी. हो सर. तर त्या सिटी बसमध्ये गर्दी असते खूप नेहमीच. हम्म, आणि तिथून कसं पुढून वर येतात बसमध्ये हो आणि पाठीमागून उतरत असतात, असं एक सिस्टीम असते. हो सर. मग अशा प्रकारे बस एक असते, बसमध्ये बरेचसे प्रवासी असतात. हम्म,
बस पूर्ण भरलेली असते, जागा रिकामी नसते फारशी. हो. तर त्या बसमध्ये एक अतिशय वृद्ध स्त्री असते. बर. ती उभी असते ती. हो. मग एक स्टॉप येतो, त्या स्टॉपनंतर काही प्रवासी उतरतात. एक जागा रिकामी होते. हो. तर त्या सिच्युएशन मध्ये काय घडतं थोडंसं आपण विचार करूयात. तर त्यामध्ये काय होतं की जागा रिकामी होते आणि ती वृद्ध स्त्री तिथं जाण्यासाठी थोडस पुढे सरकते, प्रयत्न करते जाण्याचा. बरोबर आहे सर. पण ते जाण्यासाठी वळेपर्यंत एक तरुण मुलगा तिच्या मागून येऊन तिला धक्का देऊन पुढे जातो आणि त्या जागेवर बसतो. ओ हो हो हो. आणि यामुळे काय होतं, ती स्त्री पडते खाली बसमध्ये. बरोबर सर. बरोबर. तिला थोडंसं लागतं. बर. आता ही घटना आहे केवळ 10 सेकंदाची. खरंय सर. खरंय. बरोबर आहे. हो. आता ह्या घटनेमध्ये म्हणजे घटना सेम आहे, बरोबर आहे. हो सर. जागा झाली रिकामी, ती स्त्री जागा पकडण्यासाठी चालली होती, तेवढ्यामध्ये एक तरुण मुलगा आला धक्का हो. धक्का मारला आणि जाऊन बसला जागेवर त्या. बरोबर बरोबर. आता 10 सेकंदाच्या सिच्युएशन मध्ये, घटनेमध्ये कोण कसा विचार करतं ते त्याच्या आतल्या जगावर असतं, आतला दृष्टिकोन कसा आहे. बरोबर आहे सर. तर त्याच बसमध्ये एक हाडांचे डॉक्टर असतात. बर बर. मग ते विचार करतात की अरे रे, म्हातारीचं एक हाड तरी मोडलं असेल, हेअरलाईन क्रॅक तर असेलच. हो. कारण ते हाडांचे डॉक्टर आहेत. बर ते बर. त्यांच्या ऍटिट्यूड प्रमाणे त्या दृष्टिकोनातून विचार करणार. वा. त्याच बसमध्ये एक वकील असतात. बर. वकील साहेब विचार करतात की ह्या घटनेला कोणतं कलम लागू शकेल, ह्याला कोणती शिक्षा होऊ शकेल, बरोबर. हा कशामध्ये हे वर्तणूक कशा प्रकारची आहे, हो. असा ते विचार करू लागतात. त्याच बसमध्ये एक शिक्षक असतात, आदर्श शिक्षक. हो सर. हो. ते विचार करतात की आजकालच्या मुलांना संस्कार राहिलेले नाहीत. बरोबर आहे. आजकालची मुलं अशी कशी वागतात, त्यांना मोठ्यांचा आदर करायचं माहित नाही. हो. आदर्शवाद विसरलेले आहेत माणसं, असा ते विचार करतात. वा. त्याच बसमध्ये एक सायकोलॉजिस्ट असतात. हो. मानसशास्त्रज्ञ. ते विचार करतात की ह्या व्यक्तीचं, ह्या मुलाचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे. हो. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रेमाची कमतरता आहे कोणाची तरी. बरोबर बरोबर. त्याच्या घरामध्ये आजी आजोबा नसतील म्हणून त्याला आजीचं महत्व माहित नाही, त्याला आजी अनुभवलेली नाही म्हणून त्याला त्या व्यक्तीचं दुःख माहित नाही, असं तो मानसशास्त्रीय लेवलचा विचार करतो. हो. त्या बसमध्ये स्त्रिया सुद्धा असतात. बर. स्त्री विचार करते की आजकालच्या स्त्रियांवर अन्याय असाच होत राहतोय, पहिल्यापासून अन्याय होतोय, आताही अन्याय होतोय आणि कोणी पुरुष साधा बोलायला सुद्धा तयार नाही. असंच आहे, आमच्या स्त्रियांचं आयुष्यच असं आहे. बर. म्हणजे घटना सेम आहे. हो. आणि त्या घटनेमध्ये प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, त्यांच्या अनुभवाप्रमाणे, हो, आणि त्यांच्या ऍटिट्यूड प्रमाणे विचार करतायत. घटना तर सेमच आहे. वा सर, खूप चांगल्या गोष्टीतून हे जे उदाहरण तुम्ही सांगितलं हे खरंच सगळ्यांना लक्षात राहण्यासारखं आणि पटण्यासारखं आहे. कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनावरूनच आपली प्रगती होत असते आणि विकास होत असतो. तर सर खरंच खूप छान तुम्ही माहिती सांगताय. तर याच अनुषंगाने मी असं विचारू इच्छितो सर, मी पुनश्च एकदा तुम्हाला इंग्रजी भाषेकडे घेऊन येतो. सर, इंग्रजी भाषा म्हटलं की अनेकांना वाटतं की हे खूप मोठं ओझं आहे आपल्यावर. तर हे असं का वाटतं सर? असं वाटण्यामागे काय कारण असेल? याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रज लोकांनी, ते अँबिशियस लोक आहेत, ब्रिटिश लोक, हो, त्यांनी ऑलरेडी 70-75% जगावर राज्य केलेलं आहे भूतकाळामध्ये. बर. त्याच्यामध्ये आपल्या भारतावर पण त्यांनी 150-200 वर्ष राज्य केलंय. तर त्यांनी जिथे जाईल तिथे त्यांची संस्कृती, बर, त्यांचे विचार आणि त्यांची भाषा पेरण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न केला. हो, बुद्धीच्या जोरावर. हो सर. आणि ते करत असताना की ही भाषा आपल्याला ओझं का वाटते किंवा आपल्याला हे शिकणं का गरजेचं आहे, तर ती एक वैश्विक भाषा का झालेली आहे त्याच्या मागचं कारण आहे ब्रिटिश लोकांचं अँबिशन. बर. आणि जगभरातील जवळपास सगळ्याच देशांवर राज्य केल्यामुळे तिथे त्यांनी पेरून आलेले आहेत. बरोबर आहे सर. आणि आपण पाहतोय आज हे आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो. हो सर. हो. त्यातलाच एक भाग म्हणजे हे इंग्रजी आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं की आपल्याला अनुकरण आपले करण्याची सवय. हो. ऍक्च्युअली आपले भारतीय लोक हे खूप टॅलेंटेड आहेत. खरंय सर. खरं. बाहेरच्या जगामध्ये अमेरिकेसारख्या, ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा या सगळ्या देशांमध्ये आपल्या भारतातली माणसं खूप चांगल्या प्रकारे काम करतात. कोणतेही क्षेत्र, विज्ञान असू द्यात, सायन्स टेक्नॉलॉजी असू द्यात, बिझनेस असू द्यात किंवा इतर कोणतेही क्षेत्र असू द्यात. बर. सगळ्या क्षेत्रांमध्ये आपले भारतीय स्त्री पुरुष दोघंही अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु सगळ्यात मोठा न्यूनगंड
आपल्या भारतीयांचा तो म्हणजे इंग्लिश. विशेष करून ग्रामीण भागामध्ये याचा फार मोठं ओझं आपल्या मनावर आहे. इंग्लिश हे कसं शिकायचं हे किती अवघड आहे. हो सर. तर हे ओझं कमी करण्यासाठी आपण आपला ऍटिट्यूड बदलणं गरजेचं आहे. खरंय सर, खरं. छोटासा मंत्र मी सांगतो सगळ्यांना. हो. तो मंत्र सगळ्यांनी रोज सकाळी 11 वेळा, संध्याकाळी 11 वेळा म्हणायचा. बर. 11 वेळा म्हणा, 21 वेळा किंवा 51 वेळा. हो. आणि हे करत असताना माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्यावर अशा टिप्स मी तुम्हाला देत राहील. म्हणजे सबस्क्रायबर वाढण्यासाठी मी बोलत नाहीये हे. नाही सर, खरं आहे. तर मला काय करायचं की हे नॉलेज आपल्याला मोफत कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. हो सर. हो. यासाठी मी म्हणतो त्याच्यामध्ये. तर मंत्र आपला आजचा असा आहे की आपल्या सगळ्यांना रोज म्हणायचं आहे जास्तीत जास्त वेळा. हो. येस आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकतो. बर. कोणता मंत्र आहे रियाज सर? येस आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकतो. बरोबर. येस आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकते. मुलगी असेल, स्त्री असेल तर बोलू शकते. हो. तर हा एवढा मंत्र एक वाक्य इंग्लिश मध्ये आहे, एक वाक्य मराठीमध्ये आहे. वा. तर हे रोज सकाळी जास्तीत जास्त वेळा 11, 21, 51, 101 हे फक्त मोठ्यानं म्हणायचं आहे. हे करत असताना आपल्या हृदयावर हात ठेवायचा. हो. आणि हृदयावर हात ठेवून 11 वेळा म्हणायचं. बरोबर बरोबर सर. म्हणजे सकारात्मक वाक्यानेच आपल्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. बरोबर बरोबर. सर बहुतेक वेळा तुमच्याशी बोलताना पण जाणवलं आहे ते म्हणजे आता एक शब्द आहे इम्पॉसिबल. त्या इम्पॉसिबल या शब्दाचा आपण आय आणि एम जर सेपरेट केला तर आय एम पॉसिबल म्हणजे सगळं काही शक्य आहे. बरोबर. असं बहुतेक वेळा तुम्ही सांगत असता. आणि त्यासोबतच सर आपल्या ग्रामीण भागात अशी एक गोष्ट केली जाते. मी ग्रामीण भागातला आहे, गरीब कुटुंबातला आहे याचाही बहुतेक जण गवगव करत असताना दिसतात. तर इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आणि इतर शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती आणि ग्रामीण भागाचा काय संबंध असतो का? सर काही सुद्धा नाही, काही सुद्धा नाही. तेच म्हणतोय कारण तुमच्या स्वतःच्या प्रगतीवरून असं जाणवतं सर. तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं तुमच्या परिस्थितीबद्दल आणि तुमच्या बालपणाबद्दल. बरोबर. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण खूप जण सांगतात की मी ग्रामीण भागातून आलोय आणि विशेषतः गरीब कुटुंबातला आहे. याचा काय संबंध असतो का? आता पहिल्यांदा मी एक वाक्य सांगतो छान. हो. मी काल परवाच विचार करत होतो कारण पंढरपूरमध्ये आमच्या आज पूर आलेला होता 2 दिवसापूर्वी. हो सर. हो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फार मोठं. पावसामुळे. पाऊस पण महाराष्ट्रात जोरात चालू आहे होता. हो सर. तर एक वाक्य आहे सगळ्यांना माहित आहे ते म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे. हो सर. हे वाक्य चुकीचं आहे का रियाज भाई? नाही सर, बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. हो. मग भारत हा देशच कृषी प्रधान आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. हो. बरोबर आहे का नाही? हो. त्यातील काही शहरही विकसित झालेत पण त्या आधी राहत कुठे होती? भारतामध्येच राहत होती. ते शेतकऱ्यांचे त्यांच्या आजी आजोबा पंजोबा कापूर पंजोबा शेतकरीच होते, ग्रामीण भागातले होते. हे सोनो. येस सर. मग हे आपण कदापिही विसरून चालणार नाही की आपण भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. आताच्या काळामध्ये मुंबई, बेंगलोर, पुण्यासारख्या काही मेट्रो सिटीज आहेत. हो. तिथं शहरीकरण झालेलं आहे. MIDC कारखाने आहेत मला मान्य आहे. हो सर. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी व्यक्ती हे कुठेही कमी नाहीत. बरोबर आहे सर. कमतरता फक्त एका गोष्टीची आहे ते म्हणजे वातावरण नसतं. हो. आपल्याकडे थोड्याशा रोडच्या सुविधा, लाईटच्या सुविधा किंवा ज्या सुविधा कमी पडतात ग्रामीण भागामध्ये. आता तशा छान प्रकारे सुरू आहेत म्हणजे अगदी फारसे प्रॉब्लेम्स कमी आहेत तशी भूतकाळापेक्षा. हो सर. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा कोणत्याही मनामध्ये आपण न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे. आणि हे न बाळगण्यासाठी आपल्याकडे एक अतिशय मोठं उदाहरण आहे APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हो सर. अतिशय मोठं रत्न. हो सर. मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. हो. तर ते छोट्याशा ग्रामीण भागामधील विद्यार्थी होते. बरोबर. शाळेसमोर पेपर आणि चॉकलेट वगैरे गोळ्या विकायचे. हो सर. पेपर टाकायचे. हो. आता आपण त्यांचे स्टोरी मध्ये ऐकतो. हो. मग त्या व्यक्तीनं त्यांना वैमानिक व्हायचं होतं. वैमानिक ते गेले होते इंटरव्ह्यू द्यायला. नंतर ते रिजेक्ट झाले. तिथून पुढे मग ते मिसाईल म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आले एरोनॉटिकल मध्ये. हो सर. एरोनॉटिक्स मध्ये काम केल्यानंतर तिथं ते सायंटिस्ट झाले. त्यांनी भारतासाठी खूप मोठं योगदान दिलं. बर. आणि त्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर आली. बरोबर आहे सर. म्हणजे हे किती मोठं उदाहरण आहे. खरंय सर, खरंय. राजकारणामध्ये अनेक लोक आहेत जी ग्रामीण भागातले आहेत. हो. बिझनेस मध्ये खूप लोक आहेत ग्रामीण भागातले. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे असं कोणत्याही मनामध्ये आपण नाही आणलं पाहिजे की मी ग्रामीण भागातला आहे, मला सुख सुविधा नाहीत. हे आपल्या मनाचे खेळ आहेत सगळं. खरंय सर, खरंय. आपण मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे.
मोठी ध्येय आपण निवडली पाहिजेत हो. आणि आपण तसा ऍक्शन प्लॅन तयार केला पाहिजे असं मला वा, वाटतं. खरंय खरंय सर. खूपच अनमोल विचार आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही करत आहात. मित्रमैत्रिणींनो, मी जेव्हा सरांशी बोलत असतो तेव्हा सर नेहमी एक वाक्य सांगत असतात, सोन्याची संधी येण्याची वाट न पाहता प्रत्येक संधीचं सोनं कसं करून घेता येईल हे प्रत्येकाने ठरवणं खूप महत्वाचं असतं. सर, त्यासोबतच अनेक अपंग बंधू भगिनी देखील आहेत. त्यामध्ये कोणी दृष्टीहीन असेल, कोणी अपंग असेल. तर शिक्षण घेण्यासाठी म्हणजे सर्वच अवयव असावेत असं काय आहे का? कारण तुम्ही बऱ्याच वेळा देखील सांगत असतात सर, की शिक्षण घेण्यासाठी दृष्टीची नाही तर दृष्टिकोनाची गरज असते. वा वा, आणि छान. शिक्षण हे डोक्यात बसतं. त्यामुळे बरोबर. डोळ्याचा आणि डोक्याचा तितका काही संबंध नाही. तर असंही सर बऱ्याच वेळा नैराश्याने ग्रासून जातात, की आपल्यामध्ये कोणती तरी कमतरता आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल या टप्प्यावर? हो, अगदी सांगेन नक्कीच. मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी जेव्हा रियाज भाई किंवा अशा लोकांना भेटतो, हो, तर मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं, की ज्या लोकांना थोडंसं काहीतरी डिसॅबिलिटी आहे, हो सर. ज्याला आपण फिजिकल म्हणतो, हो. त्याला मी मी स्वतः वैयक्तिकरित्या तरी त्याला मी डिसॅबिलिटी मानत नाही. हं. आणि इथं ती एक निसर्गाकडून आलेली गोष्ट आहे ती, हो सर. की आपण कसं जन्माला यायचं, कोणता कलर, कोणत्या प्रकारचा आपली बॉडी असली, देह असला पाहिजे, हो, त्याच्यामध्ये कोणती कमतरता येईल, हे आपल्या हो, हातात नसतं. हो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. खरंय सर, खरंय. दिस इज द फर्स्ट पॉइंट. हो. मग त्यानंतर ते आपण बाबा असं आहे, मला थोडी दृष्टी कमी आहे. हं. माझं थोडंसं हे अपंगत्व आहे, माझा थोडासा हात असा आहे, माझा पाय असा आहे. हो. तर इट्स ओके. ते स्वीकारल्यानंतर आता मला पुढे काय करायचं? आता हं. झालं ना, ओके, हो. जे झालं ते झालं आता. हं. त्याला आपण काही करू शकत नाही. बरोबर. परंतु तेच दुखणं घेऊन आपण रडत बसलो, हो. तर हे आयुष्य सुद्धा आपलं वाया जाईल. खरंय सर, खरंय. आणि रडत बसू आपण. हं. तर रडण्यापेक्षा लढणं कधीही चांगलं. वाह! जीवन हे खूप सुंदर आहे. ते आपल्या ॲटिट्यूडवर असतं आणि स्वीकार केल्यानंतर बाबा ही गोष्ट माझ्या नशिबात आलेली आहे हं. किंवा हे माझ्या बरोबर आलेलं आहे जन्माबरोबर आणि ते माझ्या मृत्यूबरोबर जाणार. बरोबर. पण जन्म हं. आणि मृत्यू ह्याच्या मधला जो लाईफ स्पॅन आहे, तो किती आनंदानं आणि किती छान प्रेरणादायी जगू शकतो. हो. असा विचार जर आपण केला, तर आपल्याला काहीतरी सापडेल, आपलं ध्येय सापडेल काहीतरी. वाह! अगदी खरं आहे सर. कारण निसर्गतः आपल्याला जी कमतरता लाभलेली असते, हं, ती आपण स्वीकारून ज्या गोष्टी बदलणं शक्य नसतात, त्यांचा हं. स्वीकार करणं आणि जे बदलणं शक्य आहे, ते मी बदलणारच, हे ध्येय उराशी बाळगून जर आपण लढत राहिलो, तर निश्चितच यशस्वी होऊ, हे असं लक्षात येतं तुमच्या बोलण्यावरून. अगदी सर, बरोबर, अगदी. पुनश्च एकदा तुमच्या लाईफ कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर या विषयाकडे नेतो. सर, ओके. तुम्ही मगाशी जी गोष्ट सांगितलीत आजीबाईंची, हां, त्या हां, हां. गोष्टीची सुरुवात झाली जीवनापासून हां, आणि हां. तो विषय पोहोचला मनापर्यंत. हां, हां. तर त्याचं जर थोडक्यात बोध जर आपण काढायला गेलो, तर हां, विचार, भावना आणि वर्तन या हां. 3 गोष्टींवर आपल्या सर्वांचं आयुष्य अवलंबून असतं असं वाटतं. अगदीच तर बरोबर. या 3 गोष्टींबद्दल काय सांगाल सर? विचार, भावना आणि वर्तन? विचार, भावना आणि वर्तन. आता विचार आणि भावना ह्या गोष्टी ब्रेनशी रिलेटेड आहेत हो सर. हो. आणि वर्तन हे आपल्या ॲक्शनशी रिलेटेड आहे. बरं. हं. वागणूक, ॲक्शन ज्याला आपण म्हणतो. हो. पण जेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये हं. सकारात्मकता असेल, हो. आनंद असेल, हो. आपल्या भावना आनंदात असते, हं. तर आपली वर्तणूक ही तशाच प्रकारे होते. बरोबर, बरोबर सर. हं. म्हणजे विचार, भावना आणि वर्तन असे 3 शब्द तुम्ही छान वापरले. हो. तर ह्या 3 गोष्टींची सांगड जर आपल्याला घालता आली, हं. तर ह्याचं मूळ पुन्हा एकदा मनात जातं. हो. आपलं मन कसं आहे? हं. आपण कसा विचार करतोय? आपण इथं काय केलं गेलं पाहिजे? हो. या जागी जर एपीजे अब्दुल कलाम असते, तर त्यांनी कसा विचार केला असता? बरोबर सर. या जागी जर विवेकानंद असते, तर त्यांनी कसा विचार केला असता? हं. तर अशा प्रकारे आपण आपल्या विचारांमध्ये ह्या महान पुरुषांचे गौतम बुद्ध असते, तर त्यांनी कसा विचार केला असता? हो. तर तो विचार, त्या भावना आणि वर्तणूक. हो. त्यामुळे आपलं वर्तन हे मला वाटतं की चुकणार नाही. बरोबर आहे सर. कारण हे जे महान लोक होते, हं. ह्यांनी खूप छान गोष्टी सांगितल्या त्यांच्या आयुष्यातून. हो सर. हो. ते त्यामधील एक गोष्ट आहे, ते म्हणजे सत्य, हो. विनम्रता, हं. निस्वार्थीपणा हो. आणि उच्च ध्येय आणि मानवतेसाठी काहीतरी करणं. हं, हं, हं. मग हेच आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि आपल्या वर्तनामध्ये आलं, तर जीवन सुंदर होईल रियाज भाई. खरंय सर, खरंय. हं, हं, हं. सर, खरंच तुमचं प्रत्येक वाक्य अगदी टिपून घेण्यासारखं आहे. कारण हे जे अनुभव आहेत, जीवनाने जे आपल्याला शिकवलं आहे,
ते खरंच म्हणजे आपल्या तिन्ही काळांसाठी प्रेरणादायी असतं. ते म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य. भविष्यकाळ बरोबर. हा, तर सर तुम्ही याच टप्प्यावर विद्यार्थ्यांना काय सांगाल? सध्या कोरोना काळात अनेक जण घरी आहेत. बहुतेकांचं हा शिक्षण थांबलेलं आहे, तर काही जणांचं ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. हा तर हा सर शिक्षण अशी एकमेव गोष्ट आहे की जिचा आरंभ होतो पण अंत होत नाही. बरोबर. तर या शिक्षणाबद्दल आणि सद्य परिस्थितीबद्दल काय सांगाल? सध्याची परिस्थिती जी आहे आपली कोरोनाची, हा एक छोटासा स्टॉप आहे असं मला वाटतं. हो, दूरच्या प्रवासाला जाताना जसे गतिरोधक असतात, खरंय सर. त्यातला हा एक छोटासा गतिरोधक आहे. आता हे आपल्या हातामध्ये नव्हतं की कोणता व्हायरस कधी येईल, हो, त्याचं स्वरूप काय असेल, हो. त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. हो, पण आपल्या हातामध्ये ज्या असतात त्या मात्र आपण करू शकतो. हो, मग आता माझा स्वतःचा अनुभव जर म्हटलं तर लॉकडाऊन जेव्हा सुरुवात झाली, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हो. पहिला 1.5 महिना मी घराच्या बाहेर पडलो नव्हतो. बर सर. तर त्या कालावधीमध्ये मी वाचन केलं भरपूर, चिंतन केलं, मनन केलं, ध्यान केलं, प्राणायामावर काम केलं आणि सेल्फ डेव्हलपमेंटवर काम केलं. बर बर बर. आणि मोटिवेशनल मूव्हीज पाहिले त्याच्यामध्ये, बरेचसे स्पीच ऐकले. परंतु त्यामध्ये मला असं बोर वगैरे काय वाटलं नाही की बाबा आपला वेळ कसा जाईल, आपण माणसामध्ये फिरतोय, आपल्याला काय आता कसं करू, मी कसा दिवस घालवू. मला त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वेळ कमी पडत होता. बरोबर सर. आणि त्यामुळं हे जे कोरोनाचं जे हा कालावधी आहे आता बऱ्यापैकी संपत आलेला आहे. हो, बऱ्यापैकी कव्हर होत आहे. आपला मृत्यूचा दर सुद्धा फारच कमी झालेला आहे. हो सर, खरं आहे. आणि कव्हर आपण लवकर होत आहोत. रुग्णसंख्या पण कमी होते आहे दिवसेंदिवस. लवकरात लवकर लस वगैरेचं पण काहीतरी नियोजन होईल. हो. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन घेत असताना आपण सेल्फ डेव्हलपमेंट ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण आता कोरोना काळामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. हो सर, बरोबर. आर्थिक महामंदीमध्ये बऱ्याचशा स्टाफला कमी केलं जातं. कमी स्टाफ मध्ये जास्त काम काढून घेतलं जातं. हो सर. आणि आपल्याकडे जर स्किल्स नसतील, आपलं व्यक्तिमत्व तसं प्रभावी नसेल, हो, तर आपल्याला जॉब आपले आहे ते जातील. खरंय सर, खरंय. जॉब असले टिकले तरी ते पुढे प्रमोशन होणार नाहीत. बरोबर, म्हणजे अप टू डेट राहावं. आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर एकूणच आपले सेल्फ डेव्हलपमेंट, हो, व्यक्तिमत्व विकास, ज्याच्यामध्ये अनेक गुणांचा आणि कौशल्यांचा समावेश असला पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेत असताना विविध कोर्सेस करणं, जसं की मग कॉम्प्युटर टायपिंग असेल, इंग्लिश कम्युनिकेशन असेल, एखादी फॉरेन लँग्वेज असेल, कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील, त्यानंतर वक्तृत्व कला असेल, बर, त्यानंतर स्टेनो सारखे कोर्सेस असतील. हो सर. किंवा आपल्या क्षेत्राशी रिलेटेड बरेचसे कोर्सेस असतात. हो. तर अशा प्रकारे म्युझिक रिलेटेड आहेत. आपण गिटार आहेत, बासरी आहे, तबला आहे, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत बरेचसे. हो. तर एखादं का होईना आपण शिकलं पाहिजे मिनिमम. खरंय सर. म्हणजे एकूणच आपला सर्वांगीण विकास होईल. त्याच्याबरोबर वक्तृत्व कला आहे, संभाषण कला आहे, मीटिंग घेता आल्या पाहिजेत आपल्याला. हो. असे थोडक्यात काय की एज्युकेशन घेत असताना मी मगाशी बोललो पहिल्यांदाच की अकॅडमिक एज्युकेशन, प्रॅक्टिकल एज्युकेशन. तर हे व्यवहार ज्ञानाचं शिक्षण आपल्याला पहिल्यापासून हे कुठेतरी कमतरता आहे त्याच्या आपल्या भागामध्ये. खरंय सर. तर ते आपण मात्र घेतलं पाहिजे निश्चितपणे असं मला वाटतं. स्वतःच्या विकासावर, सेल्फ डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे, भर दिला पाहिजे. आपण जेणेकरून कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही पडणार. खरंय सर, खरं मला वैयक्तिकरित्या वाटतं. सर अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की संचारबंदीच्या काळातील 1.5 महिने तुम्ही कसे घालवलेत. तर आपण ज्याप्रमाणे भविष्यात उपयोगी येतील म्हणून पैसे गुंतवत असतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात उपयोगी येईल म्हणून वेळ जर आपण चांगल्या कामात गुंतवला तर निश्चितच आपल्या सर्वांना आपल्या जीवनात फायदा होतो. तर सर शेवटच्या टप्प्यावर मी असं विचारू इच्छितो, आपण जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आणि इतर सर्वांना जीवनाबद्दल काय सांगाल? शिक्षणाबद्दल पुन्हा एकदा तेच माझं म्हणणं आहे की एज्युकेशन चांगलं पूर्ण करा. बर. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मिनिमम 1, 2, 3, 4 डिग्रीज घेण्याचा प्रयत्न करा. बीए झालेला असेल तर आपण LLB करू शकतो, MBA करू शकतो, बीएड करू शकतो. बर. MSW आहे, BSW आहे. हो. किंवा त्याच्या रिलेटेड आपल्याला माहित असतं की ह्या क्षेत्रामध्ये मी पुढे जाऊ शकतो. हो. BSc नंतर MSc आहे, MTech आहे, BTech आहे, इंजिनिअरिंग मध्ये पुढे विषय आहेत.
असं प्रत्येक क्षेत्रामध्ये 1, 2, 3 डिग्रीची संधी असते. बरोबर आहे सर. तर त्याच्यामुळे आपल्या ज्ञानाची जे कवाड आहे, जे आपले जे डोर्स आहेत, जे मनाची आहे ते उघडण्यास मदत होते. हो. ज्ञानामध्ये भर पडते आपल्या. पण हे करत असताना इतर कौशल्यांवर पण भर देणं गरजेचं आहे. खरं आहे जसं सर. मगाशी मी सांगितलेलं आहे, अदर हो. स्किल्स ज्याला आपण म्हणतो. हो. तिसरा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतोय, की भरपूर वाचन केलं पाहिजे. आणि वाचन करताना मात्र सर्वसमावेशक सर्वांगीण वाचन केलं पाहिजे. एका कोणत्याही विशिष्ट धारेमध्ये न अडकून पडता एक मानवतेसाठी, मानवासाठी आपल्याला काय उपयोगी आहे याचा विचार करून आपण आपली वैचारिक बैठक पक्की केली पाहिजे. वा, म्हणजे स्वतःची एक अशी स्वतंत्र विचारसरणी तयार होते यामुळे. हो, अगदी बरोबर. त्यासाठी मात्र सगळ्याच प्रकारचं वाचायला सुरुवात करायची, परंतु सगळ्यात पहिल्यांदा लगेच त्याच्यामध्ये आपण वाहून न गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्या वाचत असताना एखादा लेखक आपल्याला भावतो. हो. आणि तो लेखक सोडून आपण दुसरं कोण आपल्याला भावतच नाही, आपल्याला आवडत नाही. अरे नाही, हा लेखक मला आवडतो. खरंय सर, खरंय. परंतु दुसरा लेखक आहे, त्याची शैली, त्याचे अनुभव हे वेगळे असतात ना. हो सर. हो. कारण एक लेखक हा त्याच्या आयुष्याची 35-40 वर्षाचा सार हे त्या पुस्तकामध्ये मांडत असतो. खरंय सर. मग आपण जर 1-2 अशा जर लेखकांना पकडलं किंवा आपण त्यांचं वाचलं तर तिसरा लेखक कळणार नाही आपल्याला. बरोबर आहे सर. बरोबर. शेकडो लेखक आहेत, शेकडो विचारवंत आहेत. आपल्याला जसे बुद्ध समजले पाहिजे तसे महावीर पण समजले पाहिजे. खरंय सर, खरंय. तसे गुरु नानक समजले पाहिजे. हो. संत तुकारामही समजले पाहिजे. बरोबर. तसं आपल्याला कुराणही समजलं पाहिजे. खरंय सर. बायबलही समजलं पाहिजे. हो. असं सगळंच आपण जर वाचन केलं तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि एके दिवशी आपली अशी एक वैचारिक बैठक होईल की स्वतंत्र प्रकारे आपण तटस्थपणे जीवनात पाहू शकू. खरंय सर, खरंय. असं वाटतं मला. बरोबर. आणि सर आता इतर जे आहेत, जे की संसारिक दाम्पत्य असतील, वृद्ध मंडळी असतील, उद्योजक असतील, अनेक स्तरातील व्यावसायिक असतील, तर त्या सगळ्यांची पण सर अवस्था खूप वेगळी झालेली आहे. कारण बऱ्याच उद्योजकांकडे जे भांडवल होतं ते संपलेलं आहे. मग आता व्यवसायाला आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकू की नाही, अशा द्विधा मनस्थितीत त्यांचं आयुष्य अडकलेलं आहे. तर अशा टप्प्यावर म्हणजे अशा सर्व भूमिका बजावत असलेल्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सांगू इच्छिते, बोलेन मी त्याच्यावर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडवल. हो. म्हणजे विशेष करून पैसे थोडक्यात. हो सर. हो. तर उद्योजकतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचं असंख्य वेळा नुकसान झालेलं आहे. हो सर. परंतु उद्योजकाचं सगळ्यात मोठं नुकसान हे आर्थिक नसून हे मानसिक आणि त्याचं जे कॅलिबर आहे, जे पॅशन आहे ते असतं. हो. आणि जे खरा उद्योजक आहे, जो खऱ्या प्रकारे त्याला खरं एक मोठं काहीतरी करायचं आहे, तो कधीही कुठल्याही नुकसानीला घाबरत नाही. खरंय सर, खरंय. म्हणून मानसिक संतुलन जेवढं स्ट्रॉंग असेल, जेवढी स्वप्न मोठी असतील, त्या व्यक्तीला कधीही काहीही फरक पडत नसतो. एपीजे अब्दुल कलाम यांनी मिसाईल बनवले, पण पहिलाच प्रयोग त्यांचा यशस्वी झाला का? नाही. त्यांचे प्रयोग असफल पण झाले असतील. हो सर. थॉमस एडिसनचं आपण उदाहरण सांगतो. हो. त्यांनी 1000 वेळा किंवा 10,000 वेळा असे 2 त्यात आहेत. 10,000 वेळा प्रयोग केले. हो. तर मी उदाहरण घेतो 1000चं. चला. बरोबर. थॉमस एडिसन यांनी 1000 प्रयोग केले. हो. बल्बचा शोध लावताना. काही ठिकाणी 10,000 असा उल्लेख आहे. हो सर. तर 1000 प्रयोग आपण समजूया तर 999 प्रयोग त्यांचे असफल झालेत. बरोबर. 10,000 हा आकडा घेतला तर 9,999 त्यांचे प्रयोग असफल झाले. खरंय सर. म्हणजे अपयश येणं, नुकसान होणं, भांडवल बुडणं, धंद्यामध्ये काहीतरी नुकसान होणं, ह्या एक जीवनाच्या आपल्या बाजू आहेत. बरोबर आहे सर. आणि ते अपयश म्हणून न घेता ते प्रॅक्टिस म्हणून जर घेतलं आपण, जर आपण एक सराव म्हणून जर घेतलं, एडिसन साहेबांसारखं, एपीजे अब्दुल कलामांसारखं, किंवा इव्हन अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चनचे पहिले 6-7 मूवीज पडले, ब्लॉक झाले. आणि जंजीर पासून त्यांना ग्रीप मिळाली. हो सर. हो. मग त्यांनी म्हणायचं की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांना कोणत्या गोष्टीवरून इंडस्ट्रीमध्ये नाकारलं? एक म्हणजे हाईट, दुसरा म्हणजे आवाज. बरोबर आहे. हो. आणि चेहरा, म्हणजे तुमचा हिरो सारखा चॉकलेट हिरो नाही तुम्ही. हो. तुमचा असं एकदम असा ओबडधोबड चेहरा आहे. बरोबर. खूप उंची आहे तुमची, आवाज तुमचा भरडा आहे. हो. मग त्यांनी हरून बसायचं का? नाही. त्यांनी त्याचेच प्लस पॉईंट बनवले. हो. आज त्यांची उंची आणि त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख आहे. खरंय सर, खरंय. अशी असंख्य उदाहरणं आहेत. हो.
मग ती उदाहरणं आपण जाणून घेतली पाहिजेत. हम्म. आणि हे उदाहरणं जाणून घेण्यासाठी आपण वाचलं पाहिजे. वा. अब्राहम लिंकन किती वेळा पडले हो. आयुष्यामध्ये, खूप हो. अपयश आली त्यांना. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. त्यामुळं उद्योजकांनी हे असं कोणत्याही गोष्टीला न घाबरता, न खचता, न रडता हो. पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. वा सर, खूपच बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. मित्रमैत्रिणींनो, याच टप्प्यावर सर जी गोष्ट मला सांगत असतात, बऱ्याच वेळा बोलताना अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. तर त्यातलीच एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते, ती म्हणजे मुंगी. मुंगी हा जो जीवाणू आहे, तर यातून पण आपल्याला चिकाटी शिकता येते. कारण दत्त महाराज जे आहेत, त्यांचे जे गुरु आहेत, त्यात एक गुरु म्हणजे मुंगी पण आहे. आता मुंगी जेव्हा एखादं कण घेऊन जाते, एखादा साखरेचा कण वगैरे जेव्हा घेऊन जात असते, तेव्हा तिच्या आडवं काही जरी आलं, किती जरी पाणी असलं, तरी पण ते पाणी वाळून जाण्याची वाट पाहत असते. आणि ते तर झालंच झालं, प्लस आपण भिंतीबद्दलची पण गोष्ट ऐकलेली आहे. मुंगी 99 वेळा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असते. 99 वेळा जरी तिला अपयश आलं, तरी 100 वेळा यश हे येतच. तर सर, अपयशाला जर आपण सराव समजलो, तर यशात सातत्य येतं, हे तुम्ही आत्ताच सांगितलं. बरोबर. सर, जाता जाता काय मार्गदर्शन कराल पुन्हा? पुन्हा एकदा मार्गदर्शन आता एवढं मोठं झालेलं आहे, बरंच काय हो. सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या अल्पमतीप्रमाणे. हो. हो. तुम्ही म्हणताय खरं, ते मी स्वतःला फार मोठा लाईफ कोच वगैरे असं काही समजत नाही अजून तरी. पण भविष्यामध्ये निश्चितपणे होण्यासाठी प्रयत्न मात्र करेन निश्चितपणे. नक्की 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 सर. जाता जाता एवढं सांगेन मी, की खूप मोठी स्वप्न बघा. हो. जीवनामध्ये कधी रडू नका, खचू नका. हो. जीवन हे एकदाच आहे. बरोबर. आणि मृत्यूपूर्वी आपल्याला असं वाटलं पाहिजे, की हा खरंच जगलो मी. जीवना तुला हरवून मी खरंच जगून दाखवलं. वाह! सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्या अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून तुम्ही आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात, आवर्जून उपस्थित राहिलात. त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट या चॅनलच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.